धुवायला चिंपाड घेतलंस का? बस सोसायटी मध्ये कपडे चेंज करायला कमेंट करून सांगा कोण उलटी करतं गाडीमध्ये माझ्यासारखं. अवनीश मागे म्हणजे क्रिंज ब्लॉगिंग वगैरे सगळे माझ्या तोंडाला. अरे सेल्फी कॅमेरा चालू आहे. काढतोय मी तू सांग ना. फोनला स्टेबिलिटीच नाही आता. अच्छा असं का? मला तर असं वाटलं बाप मरत काय नाही. ओव्हर ऍक्टिंग दिदू लवकर आहे, टाइमपास नको करू. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी स्नेहल लादा. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. मी फंबल घेतली खूप जास्त आणि हा माझा खूप वेळा म्हणजे 8वा-9वा टेक असेल. मी खूप जास्त नर्वस होती आहे. तर आता आम्ही चाललो आहे जुन्नरला आणि माझे सगळे भाऊ बहीण आलेले आहेत, मामाचे मावशीचे मुलं, मामा मामी पण आलेले आहेत. तर आम्ही आता जाऊ नारेंगावरून जुन्नर. 15-20 मिनिट लागतील आय गेस, 15-20 मिनिट किंवा अर्धा तास. तर आम्ही चाललो आहे आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. काही चुकलं तर माफी असावी. आणि ऑफकोर्स परफेक्ट नाही होणार, अजून शिकतीच आहे मी. बट आय लव्ह ब्लॉगिंग. कोणी बघितलं नाही तरी चालेल, पण मला आवडतं बनवायला. लेट्स गो. मम्मी आहे ही माझी. लाईट का चालू ठेवतात यार. हा माझा दादा आहे. दादा तर आता सगळे रेनकोट आहे बघा, याने तर जॅकेटच घातलं पूर्ण पावसावालं. हा माझा भाऊ आहे आणि हा माझ्या मावशीचा मुलगा आहे. आजी जेवतात. धुवायला चिंपाड घेतलंस का? बस सगळेजण तयारी करत आहेत. हा मामा आहे माझा, ज्याला मी ब्लॉगिंग मध्ये नाही म्हणतात कारण तो मला करूनच नाही देत. हे आमचे शेजारी आहेत. बघा मला कसे काढून देत आहेत आमचे. अरे माझी चप्पल. बाय मम्मी, बाय काकू. बघा बघा किती वैतागलेत मला सगळे. अशी तयारी करून चालले जसे हरिश्चंद्रगड चढायचं आहे. हा आहे तनिष, हा आहे निमेश. हे दोघं माझ्या मावशीची मुलं आहेत. तो आहे अवनीश जो तुम्हाला उघडा दिसतोय. सोसायटी मध्ये कपडे चेंज करते भाई. आणि हा आहे मामा आणि ही आहे मामी. पॅन्ट पण बदलतात इथे. कशी इज्जत देऊन आत टाकतात. एशी मी मागे नाही बसणार, मला उलटी होती मागे. गाईज मला कमेंट करून सांगा कोण उलटी करतं गाडीमध्ये माझ्यासारखं. अवनीश मागे म्हणजे क्रिंज ब्लॉगिंग वगैरे सगळे माझ्या तोंडाला कसे बघताय. मला एवढे बी बोललं, मला एवढे इज्जत देऊन का बोलते मामा ब्लॉग मध्ये की दिदू चांगलं करतीये. तरी बोलले ना मला मागच्या सीट मध्ये टाकायचे. मला नाही बसायचं, मला उलटी होते, मला मोशन सिकनेस आहे का. मामी बस मागे. आपण चौघं बसू ना मध्ये. हा बसून जाऊ. अवनीशला मागे टाकू, एवढं काय. मामीची धडकन मागे. ए मी नाही जाणार. अवनीश आमचा एकुलता एक समजूतदार माणूस आहे. बघा देखो इस मासूम. थांब रे. मी इथे दरवाजात उभी आहे. मी पण बसू का? बस मामी. मी खिडकीतच बसते. शीट माझ्या पॅन्टला बघ काय झालं. शीट झाली पॅन्ट. मंगल मूर्ती. हे काय होतं? उंदीर झालेले काहीच आता. मारतोय मला. तर आम्ही आता पोहोचले, गाडी पार्क करतोय. ए राजू, गाडीच लावायला जागा नाहीये. काय व्ह्यू आहे गाईस. तर गाईस आम्ही चालू केला आहे चढायला. मामा काय वाटते, तू कसं वाटते तुला?
आम्ही फक्त महादरवाजापर्यंत आलोय. माझी आता हवा टाईट झाली. ओ माय गॉड, आय एम डन. मी पण जाते, थांबा हा गाईस. तर आता मी महादरवाजाच्या वरती चढलेलो आहे. भाई काय व्ह्यू आहे. फोटो काढतायत, मी राहिली. थांबा, वेट गाईज. तर इथे पूर्ण थंड थंड हवा चालू आहे. पावसाचं वातावरण झालंय, खूप भारी वाटते. अवनीश चढले, आम्हाला जायचे, उतरत नाही खाली. उतर अवनीश. याला खूप हाऊस आली चढायची. आम्ही याला बोलते तुझी तेवढी हिंमत आहे तर इथूनच जाऊन दाखव वरती. आता नाही जाते, शिस्तीत निघाला. तुम्ही खायला वगैरे पण बसू शकता. इथे प्रॉपर मेंटेन केलेलं आहे सगळं. इथे जातं बघा केवढं मोठं आहे भाई. वाव, किती छान वाटते. त्याच्यात पावसाचं वातावरण झालं त्यामुळे अजून छान वाटते. पाण्याचं पण आहे इथे. उठावंच नाही वाटत इथून, एवढा छान व्ह्यू माहितीये. चला, दादा मीच राहिलो मागे, तर माझे फोटोज व्हिडिओज काढत होता. आता आम्ही चाललोय पुढे. पाऊस येतोय, ऊन पण पडलंय, पाऊस पण पडतोय. जास्त वेळ नाही पडणार आय गेस. अरे सेल्फी कॅमेरा चालू आहे. बघा, हे हार्ट शेप दिसते तुम्हाला, बदाम. आणि आमच्या बरोबरचा मोगली. मोगली ओय गेला बघा खाली. मला कोणी भाव देत नाही, छोटे मुलं पण भाव देत. आम्ही चाललो आहे सगळे. मी सगळ्यांचे सिनेमॅटिक शॉट काढले. माझा एकाने नाही काढला. कोणाला माझी कदर नाहीये गाईस. सोड, मीच काढते स्वतःसाठी. लव युअर सेल्फ, बिलीव्ह इन युअर सेल्फ, बिलीव्ह इन युअर सेल्फ. तर आता आम्ही लोटोकडे चाललोय. आणि तिथे आमचं असं प्लॅन आहे की अवनीशला ढकलून द्यायचं. अवनीश, बी रेडी. बोल. तर मग गड्यावर येण्याआधी तुला काय वाटत होतं? गड्यावर आल्यावर तुला काय वाटतं? गड्यावर येण्याआधी मला असं वाटत होतं मी जाईल की नाही वरती, कारण मला खूप दम लागत होता. आणि गडावरती आल्यावरती असं झालं की बरं झालं मी आली. कसं वाटली माझी बकवास? कमेंट डाऊन बिलो. आताचे लोक एवढं चढण्यासाठी एवढ्या सुविधा केल्यात तरी लोक दमतात. मोठ्याने बोलला, माहिती नाही. आता एवढ्या सुविधा केल्यात तरी पण लोकांना एवढा दम लागायचा. पण आधी एवढं अवघड असताना पण लोक कसे चढायचे एवढं? हो तेच ना, कसे चढत असतील खरं. हॅट्स ऑफ टू देम गाईस. एवढं चढलं, मला तर असं वाटलं बाप मरत काय नाही. तर गाईस, मामीची धडकन बघा कुठे आहे. हो ना, बघा गाईस, कपल गोल्स. काय 7 फेरे घेत आहे का इथे? कडे लोटेला आता आम्ही बघणार दोघं एकामेकांना घाव. ते नवीन ट्रेंड आला ना, ते एंड गेम रील असते बघ. आम्ही 2 लोटारे होय. हे बघा, हे फोनला स्टेबिलिटीच नाही आता. अच्छा, असं का? मग कसं? आम्ही आता अच्छा डेंजर ना. ओ शपथ. म्हणून काय घेतलं? निमिष दिदो ढकलो का? तनिष निमिषला बोलू. किल्ला म्हणून जंगलच आहे. आपलं ते सिग्नेचर. मी आतमध्ये येत होतो एंट्रीला, तिथे गाईड बसलेला. आणि हे दोघं जण तुम्हाला ते मंदिर दाखवलं, तिथे आतमध्ये होते. आणि ते दादांना विचारले तुम्ही कशासाठी थांबले. दादा बोलते आमचे मालक येत आहे. आणि यार शांत बस ना.
आणि आणि निमिषने टोपी घातलेली आणि मामा असं चाललेला, तर ते बोलतात मालक कोणते टोपीवाले का? ते छोटे तुमचे भाचे आहेत का? म्हणजे ते मामाला भाचा बोलले. तुम्ही जा तिकडे पोवट करता काहीच मला. मनीष या साईडने बघ, इथून वाढला. गप्पा गप्पा खिडकी त्यांना फोटो काढताय आणि हे दोघं बघा. आता आम्ही बसलो या किल्ल्याच्या समोर. खूप छान वाटतंय. निघावंच नाही वाटत इथून, पण आता 5-5:30 झाले. आम्हाला अंधार होईल घरी जायला, सो आम्हाला निघावं लागेल. आता आम्ही चाललो आहे रिटर्न. मामा कशी वाटली तुला जागा? कसे राहत असतील, त्यांना किती छान वाटत असेल. एवढं सोपं नाही राहणार त्या काळात. 1600च्या एवढ्या छोट्या छोट्या जागांमध्ये घरं होते तिथे. एरिया मोठा होता ना, पण आता तरी पायऱ्या, आधी तर पायऱ्या पण नव्हते, पूर्ण डोंगर चढायचे लाईट ते. नव्हतं तेव्हा. लाईट नाही, पाणी नाही, काय नाही. पाणी होतं. पाणी होतं पण असं बाहेर जावं लागायचं कशाला? वॉशरूमला वगैरे. संडासला. हा, ते काका त्यांची साखर जवळ येत आहेत इथले. हा व्ह्यू पॉइंट आहे. हो, तर काही आता आम्ही इथे थांबलेलो रिटर्न जाताना, आणि मामा मामीचे फोटो काढतोय. आणि अवनीश बघा कुठे, तो आत्ता त्या ग्रीन याच्यावर बसलेला. हे तेच मुलं असतात ज्यांच्यामुळे परमिशन नाही भेटत. घरच्यांना वाटतं आम्ही असे बसू इकडे ग्रिलवर, इकडे तिकडे जाऊन. हाच तो मुलगा आहे ज्याच्यामुळे कोणाला परमिशन नाही भेटत. गौर से देखिए इस चेहरे को, नन्हा सा चेहरा. 3, 2, 1. अरे थांब ना, स्टार्ट बोलल्यावर. ओव्हर ऍक्टिंग. जर मध्ये चुकून पडली ना, दिदू लवकर टाइमपास नको करू. चल पुढे सर. गँग लीडर मध्ये होते ना कोणीतरी गँग लीडर. आम्ही आता शिवनेरी चढून आलो, उतरून आलो, आणि आता आम्ही खायला थांबले. सगळे वाट बघतात, सगळ्यांना भूक लागली. बघा डायरेक्टली कडेलोट दिसतोय. सगळे थांबलेत. अवनीश, अवनीश, फालतू गोष्टीसाठी टाइम नाही आहे. काय बोललास? फालतू गोष्टीसाठी टाइम नाही आहे. कोण फालतू? तू तुलाच रेकॉर्ड करते. तू फालतू आहेस. फालतू आहे रे. तर काहीच आता आम्ही प्रत्येक वेळेस मी तर काहीच बोलते. आम्ही आत्ता आलो आहे रिटर्न, आणि आम्ही येताना बासुंदी पण आणली आहे. आणि खूप छान येते. लेट्स गो. चाललो आम्ही वरती, बहुतेक परत येऊ खाली. See you guys in the next video. Thanks for watching. स्टॉप कर आता.